हा मोठं यश मिळालं आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम मुख्यमंत्र्यांच्या भगिनींचे मनापासून आभार मानतो। हा विजय हा सगळ्या भगिनींचा विजय आहे। हा विजय हा भगव्या झेंडाचा विजय आहे। हा विजय जे 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे शासनाने जे योग्य असे निर्णय घेतले त्या निर्णयाचा विजय आहे। हा विजय शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बेरोजगारांचा आणि सर्वसामान्य जनतेचा, मतदारांचा विजय आहे। यावेळेला एक गोष्ट मी सांगेन, उद्धव ठाकरेंचा सुकडा साफ करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला। बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून बाळासाहेबांच्या विचाराची बेईमानी केली, त्याचं प्रायश्चित उद्धव ठाकरेला आता भोगायला लागतंय। यापुढे देखील उद्धव ठाकरे राजकारणातून कायमचा नामशेष होईल, कारण बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन सोनिया गांधींचे पाय चढण्याचं काम त्यांनी केलं, बाळासाहेबांना अपमानित करण्याचं काम केलं। हे पाप त्यांनी केलं, त्याचं प्रायश्चित आता उद्धव ठाकरेला भोगायला लागतायत। याच्या पुढे भोगायला लागेल। दापोलीतल्या तमाम मतदारांचे मनापासून आभार मानेन। योगेश दादाला मोठ्या मताने दापोलीतल्या मतदारांनी पुन्हा एकदा निवडून दिलंय आणि आपल्या विकासाची दावे पुन्हा एकदा दापोली मतदारसंघाची खुली झालेली आहेत। सगळ्या तमाम मतदारांचे मनापासून आभार, धन्यवाद। मी आपल्याला सांगितलं होतं, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हा भगव्या झेंडाचा आहे, हा शिवसेना प्रमुखांचा आहे। शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर शिवसेना खऱ्या अर्थानं मोठी केली होती, ती कोकणवासियांनी मोठी केली होती आणि म्हणूनच शिवसेना आज देखील शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आणि भगव्या झेंड्याशी ठामपणे आहेत। पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय आणि तमाम महाराष्ट्राला पाहायला मिळालंय। तमाम कोकणवासियांचे धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।